ही डॉनची स्टाईल आणि ह्यो शेटचा अंदाज सोडून टाका मला मारायचे क्वाक कारण रियार साप तेरे ही डॉनची स्टाईल आणि ह्यो शेटचा अंदाज सोडून टाका मला मारायचे क्वाक कारण रियार साप तेरे मित्रांनो, तुम्ही जो आता प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग व्हिडिओपैकी टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. तुमचं जे ते फोटो आहे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर रेशोज ऑप्शन त्यावरती क्लिक करून 9.16 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन येतो, हा फोटो सेट करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे सिम्पली ओव्हरलेज ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचं अशा प्रकारे. तर सिम्पली इथून ॲड केल्यानंतर हा जो बीट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला इथे एक्स्ट्रा कोडोज ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर सिम्पली एक्स्ट्रा कोडोवरती क्लिक केल्यानंतर इथून आपले जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. हा जो कोड आहे त्यावरती क्लिक करून जेवढी या सॉन्गची लेंथ आहे तेवढी फोटोची लेंथ न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो बीट मोड आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ह्या बीट मोडमध्ये आपण 1 2 3 अशा बीट दिल्या तुम्ही बघू शकाल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली ह्या ज्या बीट आहेत जिथून चेंज होतील ते तिथे हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट व्हायची ते कोडे चेंज होते, पुढे आल्यानंतर इथून ही बीट असं इथून चेंज होत आहे. तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करायचं, म्हणजे हा जो फोटो आपण ॲड केलेला फोटोवरती क्लिक करायचं. स्प्लिटचं ऑप्शन पहिलं त्यावरती क्लिक करायचं. पुढची बीट आपली कुठे चेंज होते बघायचं, इथे ही बीट चेंज होते. तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं. अशा प्रकारे शेवटच्या बीट मार्पर्यंत तुम्हाला हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट स्प्लिट करून घ्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर हा जो बीट मोड आहे त्यावरती क्लिक करायचं. इथून सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो बीट मोड त्यावरती क्लिक केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करून पहिले PNG ॲड करायचं. आता आपला दुसरा जो फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला त्याचे ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपल्या दुसऱ्या PNG ॲड करायचं. ह्या PNGची लेंथ शेवटपर्यंत न्यायची आणि हेच PNG पुन्हा ॲड केल्यानंतर म्हणजे हे जे PNG इथून पुन्हा तेच ॲड करायचं दुसरं जे आहे ते. त्याच्यानंतर इथून हे जे PNG इथून परफेक्ट बसून जाईल. आता इथे आपल्याला काय करायचं, हा जो दुसरा फोटो त्यावरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. जो डुप्लिकेट फोटो होईल त्यावरती क्लिक करायचं. ओव्हरलेज ऑप्शन येते सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. हा फोटो खाली आल्यानंतर हा फोटो आपल्याला काय करायचा, पहिल्या फोटोच्या मध्यभागी ठेवायचा अशा प्रकारे. इथून ठेवल्यानंतर त्याची लेंथ अशा कमी करूया. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून एक रिमूव्ह बीजीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचं. इथून तुमच्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता आपल्या हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. इथे कीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि इथे पुढे येऊन इथे की द्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि पहिली जी की तिथे यायचं आणि हा फोटो सिम्पली आपल्याला खाली आणायचा अशा. ठीक आहे, इथून त्याच्यानंतर सिम्पली हा जो बॅकग्राऊंडचा फोटो त्यावरती क्लिक करायचा आणि तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन मायनस करून टाकायचं. हे सिम्पली अशा प्रकारे. तर इथून अशा हा जो फोटो इथून येऊन जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे. तर आता आपल्याला सिम्पली हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचा. ॲनिमेशनचा ऑप्शन आहे खाली 3 नंबर त्यावरती क्लिक करू. इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्ही एक इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचा इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला सिम्पली इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेडायचा सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला सिम्पली इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेडायचा सिलेक्ट करून घ्यायचा. पुन्हा त्या पुढच्या फोटो आपल्याला इनमधला सिम्पली व्हायब्रेटिंग पॅनल्स हा जो फेडायचा सिलेक्ट करायचा. पुन्हा त्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधला स्पॅन्डिंगचा जो फेडायचा सिलेक्ट करायचा. पुन्हा त्या पुढचा फोटो आहे त्या पुढे आपल्या इनमधला सिविंग बॉटमचा जो फेडायचा सिलेक्ट करायचा. पुन्हा त्या पुढचा फोटो आहे त्या पुढे आपल्या इनमधलाच सिविंग बॉटम राईटचा जो फेडायचा सिलेक्ट करायचा. पुन्हा त्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच सिविंग बॉटम लेफ्टचा जो फेडायचा सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेडायचा सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेडायचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे शेवटच्या फोटोला. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हे जे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचे ते ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लास्ट नावाचं इथून सिलेक्ट करायचं. ह्याची जी खालची लेंथ आहे संपूर्ण कमी करून येत मग अप्लाय टोल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे जे 3 सेकंदाच्या थोडं पुढं येथे त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करू. येतो पाहिजे ना प्रोच ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंग कॉलेजचा आहे तो सिलेक्ट करायचा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल. हा जो दुसरा फोटो आहे त्याच्या अशा ठेवायची मध्यभागी पुढून इथून कमी करायची आणि शेवटून थोडी कमी करायची. ठीक आहे,
त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 9 सेकंदाचे तिथला पुढे तिथे यायचे. आल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करू तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मी त्याचा इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 90 सेकंद आहे तिथले जे 2 फोटो आहेत दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर ॲडजस्ट वरती क्लिक करून फिल्टर झिरो करायचं. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीचा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तर तुमचा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.